Chemistry Standard 11. We are discussing chapter number 1, some basic concepts of chemistry, part 12. We are discussing question number 2 from the exercise. Answer the following questions. First question is state and explain Avogadro's law. आपल्याला Avogadro's law स्टेट म्हणजे सांगायचा आणि एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करायचं. अशा वेळेस असा क्वेश्चन 2 मार्काला येतो. मार्कानुसार डिस्ट्रीब्यूशन करायचं असेल तर 2 मार्काच्या क्वेश्चनसाठी कमीत कमी 4 पॉईंट्स महत्त्वाचे असले पाहिजेत. म्हणजेच अर्धा मार्क प्रत्येक पॉईंटला या पद्धतीने उत्तर लिहिलं पाहिजे. काय सांगतो Avogadro's लॉ? नोट्समध्ये Avogadro's लॉ कसा दिला होता आणि उत्तर लिहिताना मी नेमक्या शब्दात कसं उत्तर लिहितोय ते आपल्याला शिकायचं आहे. म्हणजे एका चॅप्टरचं शिकलेलं तुम्ही परत सगळ्या चॅप्टरसाठी वापरू शकता की नेमकं जेवढं विचारलं तेवढंच प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. Avogadro लॉ कुणी सांगितला? Avogadro प्रपोज्ड दिस लॉ. त्यानंतर महत्त्वाचं असतं स्टेटमेंट. काय आहे Avogadro's लॉचं स्टेटमेंट? इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. डेफिनेशन स्टेटमेंट हे पुस्तकातल्या भाषेसारखं जसंच्या तसं राहिलं पाहिजे. याचा अर्थ असा असतो की प्रत्येक शब्द ना शब्द नाही, परंतु त्या वाक्याचा अर्थ बदलला नाही गेला पाहिजे. म्हणजेच शक्यतो आपण जसंच्या तसं पुस्तकातलं ठेवायचा प्रयत्न करायचा, म्हणजे तिथं आपल्याला आउट ऑफ आउट मार्क मिळतात. म्हणजे स्टेटमेंट आणि डेफिनेशनच्या बाबतीत लक्षात ठेवायचे की स्टेटमेंट आणि डेफिनेशन तुमचे पाठ झाल्या पाहिजेत किंवा तुम्हाला त्या सांगता आल्या पाहिजेत अर्थ न बदलतं. मग अर्थ काय सांगतो? इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स. जर गॅसेसचं व्हॉल्यूम इक्वल असेल तर त्यांच्यातले मॉलिक्युल्स इक्वल असतात. कधी? तर त्या गॅसेसचं टेम्परेचर आणि प्रेशर सेम पाहिजे. मग कुणी असं सांगितलं तरी ते बरोबर असेल. इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर ऑर ॲट द कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. अर्थ नाही बदल. म्हणजेच फक्त अर्थ न बदलता तुम्ही स्टेटमेंट दिलं तर ते आउट ऑफ आउट मार्क देतं. म्हणून स्टेटमेंट सांगताना काळजी घ्यावी लागते की त्याचा अर्थ नाही बदलला पाहिजे. त्यानंतर तिसरा म्हणजे एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशनमध्ये त्याचं जे उदाहरण आहे ते पुस्तकात 2 आहेत. आपण त्याच्यापैकी कुठलंही एक दिलं तरी चालतं. आपण एक उदाहरण देणार आहोत. इफ वी कन्सिडर द रिॲक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन टू प्रोड्यूस वॉटर वेपर. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येतात आणि पाण्याची वाफ तयार होते. हायड्रोजन गॅस प्लस ऑक्सिजन गॅस गिव्ज वॉटर गॅस. हायड्रोजन आपण 100 ml घेतला, त्यावेळेस ऑक्सिजन लागला 50 ml आणि त्यावेळेस पाणीची वाफ तयार झाली 100 ml. म्हणजेच जर तिघाला डिव्हाइड केलं 50नं तर हायड्रोजनचं व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम, ऑक्सिजनचं 1 व्हॉल्यूम आणि वॉटरचं 2 व्हॉल्यूम. म्हणजेच त्यांचा व्हॉल्यूमचा रेशो आहे 2:1:2 अकॉर्डिंग टू गे-लुसाक्स लॉ. म्हणजे आपण हा जो व्हॉल्यूमचा रेशो देतोय तो गे-लुसाक्स लॉद्वारे देतोय. मग Avogadro's लॉ काय सांगतो आपल्याला की व्हॉल्यूम जर इक्वल असतील तर त्याच्यातले मॉलिक्युल्स इक्वल असतात. मग हा 50च्या दुप्पट आहे, म्हणजे ह्याच्यात 2n मॉलिक्युल्स असणार, ह्याच्यात n मॉलिक्युल असणार आणि ह्याच्यात 2n मॉलिक्युल असणार. व्हॉल्यूमच्या रेशोनुसार मॉलिक्युल्स असणार. मग जर सगळ्याला n डिव्हाइड केलं तर ह्याच्यात राहतात 2 मॉलिक्युल, ह्याच्यात राहतो 1 मॉलिक्युल, ह्याच्यात राहतो 2 मॉलिक्युल. म्हणजे जसा व्हॉल्यूमचा रेशो आहे 2:1:2 तसाच मॉलिक्युलचा रेशोसुद्धा तसाच असतो सेम 2:1:2. या पद्धतीनं आपण एक्झाम्पल म्हणजे एक्सप्लेनेशन दिलेलं असतं. या पद्धतीनं आपल्याला 2 मार्काला जास्तीत जास्त हा क्वेश्चन विचारला जातो. त्यानुसार स्टेटमेंट आणि एक्सप्लेनेशन पाहिजे. आणि ही फिगर की ज्याच्यामध्ये दाखवले हायड्रोजनचे हे मॉलिक्युल्स आहेत एकूण 5, म्हणजे 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन. परत 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनचे 2 व्हॉल्यूम लागतात, म्हणून 2 वेगवेगळे कंटेनर हायड्रोजनसाठी घेतले. 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन, 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन म्हणजे 5 मॉलिक्यूल घेतलेत. H2च्या स्वरूपात असतो म्हणून 2 डॉट दाखवलेत. आता O2चे 5 म्हणजे 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन घेतले. म्हणजेच हायड्रोजनचे हे 2 बॉक्स आहेत की ज्याच्यात 2 व्हॉल्यूम्स आहेत. इथं ऑक्सिजनचा 1 बॉक्स आहे. मग हे डॉट आणि हे डॉट हे 2H आणि ह्याच्यातला 1 असं मिळून H2O तयार झाले. म्हणजेच हे H2 आणि ह्याच्यातला 1 O
H2O असे 10 मॉलिक्युल्स, म्हणजे ह्याचे 5 आणि ह्याचे 5 असे 10 मॉलिक्युल्स इथं दाखवलेत, ते 10 मॉलिक्युल इथं दाखवलेत, म्हणजेच 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर व्हेपर. कारण 3 मॉलिक्युलचा 1 मॉलिक्युल, हे फिगरच्या सहाय्यानं लगेच लक्षात येतं की व्हॉल्यूम बघा इथं 5 होतं, हे 5 होतं म्हणजे 2 व्हॉल्यूम हायड्रोजनचे झाले, हे 5 मॉलिक्युल म्हणजे 1 व्हॉल्यूम झालं, आणि बरोबर पाण्याचे 10 मॉलिक्युल तयार झाले. 4 आणि 4 8 आणि 3 11, पुस्तकात 11 दाखवलेत, ॲक्च्युली हे 10 पाहिजेत, म्हणजे आपण इथं 10 काढायचे, म्हणजे पुस्तकातल्या थोड्या थोड्या चुका सांगतो. 4 आणि 4 8 आणि 2 10च काढायला पाहिजे, इथं 11वा काढला, तो चुकीचा आहे. म्हणून इथं 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन, 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर व्हेपर या पद्धतीनं फिगर काढायचे आहे. अशा पद्धतीनं आपलं पहिल्या प्रश्नाचा आन्सर संपलेला आहे. आता दुसरा प्रश्न, पॉइंट आउट डिफरन्स बिटवीन 12 ग्राम कार्बन अँड 12 यू ऑफ कार्बन. आता हा जो प्रश्न आहे ह्याचं उत्तर तुम्हाला पुस्तकात डायरेक्ट कधीच सापडणार, म्हणजे आपल्याला साधारणतः 10वी पर्यंत प्रत्येक प्रश्नाची उत्तरं साधारणतः पुस्तकामध्ये सापडायची, परंतु इथं आता तसं नसतं. तुम्हाला त्या पॉईंट किती समजला हे बघण्यासाठी असे प्रश्न बाहेरचे असतात, याचं उत्तर पुस्तकात नसतं. अशा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मनानं अंडरस्टँडिंग किती झाले त्याच्यावरनं लिहावं लागतं. आन्सर बघा, आता ह्याचा आन्सर काय दिलं आहे की 12 ग्राम कार्बन, ग्राम पर मोलमध्ये जे असतं ते मोलार मास असतं, आणि यूमध्ये जे असतं ते मॉलिक्युलर किंवा ॲटॉमिक मास असतं. यूमध्ये जे असतं युनिफाईड मास ते ॲटमचं किंवा मॉलिक्युलचं, म्हणजे एका मॉलिक्युलचं मास असतं, आणि हे जे 12 ग्राम पर मोल, ग्राममध्ये जे असतं ते मोलार मास असतं, म्हणजे 6.022 इंटू 10⁻23 एवढ्या मॉलिक्युलचं ते मास असतं, आणि हे एका मॉलिक्युलचं किंवा एका ॲटमचं मास असतं. हा सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स, म्हणून तो सांगितलं 12 ग्राम इज अ मास ऑफ 1 मोल कार्बन ॲटम्स, हे एका मोलचं वजन असतं 12 ग्राम, तर 12 यू इज अ मास ऑफ 1 कार्बन ॲटम, हे फक्त एका अणूचं मास असतं. मग 12 ग्राममध्ये किती अणू असतात ते सांगितलं, 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स असतात, तर 12 यू कार्बन कंटेन्स ओनली 1 ॲटम. हा डिफरन्स आहे. 12 ग्राम म्हटलं की त्याच्यात 1 मोल असतो, आणि 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स असतात, म्हणून ते असतं एका मोलचं मास, म्हणजे मोलार मास. 12 यू असेल तर ते असतं मॉलिक्युलर किंवा ॲटॉमिक मास, ते असतं फक्त एका ॲटम्स. प्रश्न तिसरा, हाऊ मेनी ग्राम्स डज ॲन ॲटम ऑफ हायड्रोजन वे. ह्याचं मात्र उत्तर पुस्तकात जसंच्या तसं आहे. असे प्रश्न 1-1 मार्काला असतात. ह्याला व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणतात, VSA, म्हणजे एका शब्दात उत्तर असतं. मग हे डायरेक्ट उत्तर पुस्तकात दिलं, तुम्ही शोधलं की भेटेल. द मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम इज 1.6736 इंटू 10⁻24 ग्राम. हे एका हायड्रोजन ॲटमचं वजन आहे. आता हे प्रश्न इथं तुम्हाला जे प्रश्न विचारले त्याच्यात कुठलेही मॉलिक्युल देऊ शकतात, त्यासाठी आपल्याला बेसिक समजलं पाहिजे की कसं मॉलिक्युलर मास काढलं जातं. कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास ऑफ द फॉलोइंग इन यू. यू मीन्स युनिफाईड मास. खालील मॉलिक्युलचा आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचं. मग ह्याच्यासाठी आपल्याला ॲटॉमिक मास पाठ ठेवावे लागतात, ॲव्हरेज ॲटॉमिक मास, जे आपल्याला लक्षात ठेवावं लागतात, ते सप्लाय करत नाहीत. उदाहरणार्थ आता नायट्रोजनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती असतं आपल्या डोक्यातच असलं पाहिजे, तर त्यासाठी काही महत्त्वाचे एलिमेंट आणि त्यांचे ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस लक्षात ठेवले पाहिजेत. उदाहरणार्थ कार्बन 12, ऑक्सिजन 16, हायड्रोजन 1, नायट्रोजन 14, Na सोडियम 23, सल्फर 32. या पद्धतीनं काही एलिमेंटचे तुम्हाला ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस लक्षातच ठेवावे लागतात, आणि मग कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे जर तुम्हाला ॲव्हरेज ॲटॉमिक मास माहीत असतील तर. आता NH3चं पहिल्यांदा, मग N एकच आहे म्हणून Nचं घ्यायचं, 14U आहे Nचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास, प्लस हायड्रोजनचा आहे 1 युनिफाईड मास 1 आहे, त्यांची संख्या 3 आहे म्हणून त्याला मल्टिप्लाय करायचं 3, आणि सगळे जेवढे ॲटम्स असतील त्यांची मासेसची बेरीज करायची म्हणून प्लस 14 अधिक 3 1 3, 14 आणि 3 17, आणि म्हणून NH3चं मॉलिक्युलर मास आलं 17U. यू मीन्स युनिफाईड मास. आता हा जो दुसरा मॉलिक्युल आहे CH3COOH, दिस इज ॲसेटिक ॲसिड. आपल्याला परत ऑर्गॅनिक केमिस्ट्री चालू झाली की प्रत्येकाची नावं कशी तयार होतात ते पण समजेल. CH3COOH ॲसेटिक ॲसिड. त्या ॲसेटिक ॲसिडमध्ये कार्बन आहे, हायड्रोजन आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन, ऑक्सिजन, हायड्रोजन. जसे लिहिले त्याच पद्धतीने त्यांचे ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस लिहायचे. कार्बनचं 12U प्लस
हायड्रोजनचं असतं 1 पण त्यांची संख्या आहे 3 म्हणून इंटू 3 प्लस कार्बनचं परत 12 प्लस ऑक्सिजनचं 16U प्लस पुढच्या ऑक्सिजनचं 16U प्लस Hचं 1U. हे जर कॅल्क्युलेशन केलं 12 अधिक 3 15 अधिक 12 27 27 आणि हे 32 59 आणि हे 60U 60U युनिफाईड मास हे ॲसिटिक ॲसिडचं मॉलिक्युलर मास असेल आणि मोलार मास म्हटलं तर 60 ग्राम पर मोल. यूच्या जागी फक्त ग्राम पर मोल. तिसरा मॉलिक्यूल दिला तो म्हणजे C2H5OH. हा आहे इथिल अल्कोहोल किंवा त्याचा IUPAC नेम आहे इथेनॉल. तर आत्ता आपल्याला नावाशी देणं घेणं नाही. मॉलिक्युलर मास कसं काढायचं बघा. कार्बनचं असतं 12U पण त्यांची संख्या 2 आहे म्हणून इंटू 2 प्लस हायड्रोजनचं असतं 1U इंटू त्याची संख्या 5 आहे म्हणून इंटू 5U प्लस ऑक्सिजनचं 16U प्लस हायड्रोजनचं 1U 12 अधिक बेक हे 12 दोन्ही 24 अधिक 5 1 5 29 29 आणि 30 30 आणि 16 46U म्हणून C2H5OHचं मोलार मास असेल 46U युनिफाईड मास आणि मोलार मास विचारलं तर ते असेल 46 ग्राम पर मोल. त्यानंतर पुढचा ई प्रश्न, हाऊ मेनी पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 1 मोल ऑफ सबस्टन्स. अतिशय साधा सोपा प्रश्न आहे. तुम्ही एवढं उत्तर लिहिलं तरी चालेल. आपल्याला माहीत आहे जसं 1 डझन म्हटलं की 12 तसं 1 मोल म्हटलं की आपल्यासमोर हा आकडा आला पाहिजे. ह्याला ॲव्होगॅड्रोज कॉन्स्टंट असं म्हणतात. 6.022 एवढं जरी लिहिलं तरी चालेल पण करेक्ट आहे 6.0221367 इंटू 10⁻23 पार्टिकल्स असतात एका मोलमध्ये. मग कंपाऊंड असेल तर मॉलिक्युल्स असतात, एलिमेंट असेल तर ॲटम्स असतात, आयोनिक कंपाऊंड असेल तर फॉर्म्युला युनिट असतात आणि आयन्स असतात. 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स 6.0221367 इंटू 10⁻23 पार्टिकल्स ऑर एंटिटीज. एंटिटीज म्हणजे हे कण जे आहेत ते ॲटम्स असतात, मॉलिक्युल्स असतात किंवा आयन्स असतात. पदार्थानुसार कोणता पदार्थ दिला आहे, जर एलिमेंट दिला असेल तर त्याच्यात ॲटम्स असतात, कंपाऊंड दिला असेल तर मॉलिक्यूल असतात आणि आयोनिक कंपाऊंड असेल तर आयन्स असतात, आयोनिक कंपाऊंड असेल तर आयन्स असतात. त्यानंतर एफ क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये, व्हॉट इज द SI युनिट ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं SI युनिट काय आहे. आपल्याला 7 क्वांटिटी दिलेल्या आहेत फिजिकल क्वांटिटी आणि त्यांचे 7 युनिट ते फंडामेंटल युनिट आहेत. त्यामुळे आपल्याला 7 फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट विचारले जाऊ शकतात. त्याच्यातलं आपल्याला विचारलं आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, हेच विचारलं जाईल असं नाही. 7 फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या आणि त्यांची युनिट्स असं सुद्धा एकत्र विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे आपण 7 फंडामेंटल क्वांटिटी आणि त्यांचे 7 SI युनिट लक्षातच ठेवायचे. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही केमिस्ट्रीसाठी सगळ्यात जास्त वापरली जाणारी राशी आहे, क्वांटिटी आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्सचं SI युनिट आहे मोल, ज्याचं सिम्बॉल आहे MOL. इन SI सिस्टीम मोल symbol mole was introduced as a 7th base quantity for the amount of substance. 7 ज्या बेसिक क्वांटिटी आहेत SI सिस्टीमनं सांगितलेल्या त्या 7 मध्ये अमाऊंट ऑफ सबस्टन्सचे युनिट आहे मोल. द नेम ऑफ युनिट इज मोल. युनिटचं नाव मोल आहे आणि सिम्बॉल त्याच्यासाठी आहे MOL. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जी, व्हॉट इज मिंट बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. मोलार शब्दातच आहे एका मोलचं व्हॉल्यूम. मग कुठल्या कंडिशनचं सांगायचं असतं तर STP कंडिशन्स. STP कंडिशन म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. आता STP स्टँडर्ड टेम्परेचर कोणतं असतं तर 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर कोणतं असतं तर 1 ॲटमॉस्फिअर. हे लक्षातच ठेवायचं. तर ह्या कंडिशनला कुठलाही गॅस जर 1 मोल घेतला तर त्याचं व्हॉल्यूम फिक्स असतं 22.4 लिटर. लिटरलाच DM³ म्हणतात. म्हणजे कुठलाही गॅस जर STP कंडिशनला घेतला म्हणजे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर, कारण व्हॉल्यूम हे टेम्परेचर आणि प्रेशरवर डिपेंड असतं. म्हणून आपण हा जो आकडा सांगतोय तो कुठल्या कंडिशनचा सांगतोय ते लक्षात ठेवायचं. तर आपण हा जो आकडा सांगतोय तो STP कंडिशनचा सांगतोय. स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशरला कुठल्याही एका मोल गॅसचं व्हॉल्यूम हे 22.4 लिटर असतं आणि त्यालाच मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस म्हणतात. हे आपण शोधलं होतं फ्रॉम ॲव्होगॅड्रोज लॉ. फ्रॉम ॲव्होगॅड्रोज लॉ 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाईज ए व्हॉल्यूम ऑफ
22.4 dm³ at standard temperature 0 degree Celsius and pressure 1 atmosphere called as STP. The volume of 22.4 dm³ at STP is known as molar volume of gas. पुढचा प्रश्न आहे H. State and explain law of conservation of mass. लॉ ऑफ कन्झर्वेशन 5 बेसिक लॉज आहेत, त्याच्यातला हा विचारला. म्हणजे 5ही लॉज पैकी तुम्हाला कुठलाही लॉ विचारू शकतात. एक्झरसाइजमध्ये हे 2 विचारलेत म्हणजे तेच विचारतील असं नाही, कुठलाही लॉ विचारू शकतात. ह्याच पद्धतीनं तुम्ही बाकीच्या लॉचे क्वेश्चन्स लिहू शकता. कुठलाही लॉ विचारला की स्टेट म्हणजे त्याचं स्टेटमेंट आणि एक्सप्लेन म्हणजे त्याचं स्पष्टीकरण म्हणजे उदाहरण असणं आवश्यक आहे. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय सांगतो, तर हा लॉ कुणी सांगितला, तर लॅव्हाजियर प्रपोज्ड दिस लॉ. नोट्समध्ये भरपूर दिलेलं आहे, पण मी इथं शॉर्टमध्ये 2 मार्कासाठी कसं उत्तर केलं बघा. लॅव्हाजियर प्रपोज्ड दिस लॉ. द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास स्टेट्स दॅट मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड. आपण मास निर्माण पण करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. म्हणजेच केमिकल रिॲक्शनमध्ये कधी मास नव्यानं तयार पण होत नाही आणि कमी पण होत नाही. म्हणजेच टोटल मास ऑफ रिॲक्टंट्स म्हणजे ज्यांची रिॲक्शन होते त्यांचं मास इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रॉडक्ट्स म्हणजे जे प्रॉडक्ट तयार होतात त्यांचं टोटल मास हे नेहमी सेम राहतं. म्हणजे आपण रिॲक्टंट 50 ग्राम घेतले तर प्रॉडक्टसुद्धा आपल्याला 50 ग्रामच मिळतात. कधी 51 ग्राम होणार नाही किंवा 49 ग्राम होणार नाही. म्हणजे मास वाढणार पण नाही, वाढलं असतं तर ते क्रिएट झालं असतं, आणि कमी पण होणार नाही म्हणजे 50 चे 49 होणार नाही म्हणजे ते डिस्ट्रॉय पण होत नाही. मग त्याचं एक एक्झाम्पल, व्हेन हायड्रोजन गॅस बर्न्स अँड कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू यील्ड वॉटर. बघा, हायड्रोजन गॅस ज्यावेळेस जळतो म्हणजेच तो ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो, त्यावेळेस आपल्याला मिळतं पाणी. द मास ऑफ वॉटर फॉर्मड इज इक्वल टू मास ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंझ्युम. त्यावेळेस आपल्याला जे पाणी मिळतं त्या पाण्याचं जे मास असतं ते हायड्रोजनच्या आणि ऑक्सिजनच्या मासच्या इक्वल असतं. म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपले रिॲक्टंट होते, त्या दोघाचं जेवढं मिळून मास असेल तेवढंच आपला जो प्रॉडक्ट तयार झाला आहे पाणी त्याचं मास असेल. त्यानंतर आय क्वेश्चन आहे, स्टेट द लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. ते 5 जे बेसिक लॉ आहेत तेच तुम्हाला 11वीला जास्त विचारले जातात. तर त्याचं उत्तर कसं दिलं आहे बघा. पुस्तकात आपल्या 2 एक्झाम्पल होती म्हणून नोट्समध्ये मी 2 एक्झाम्पल दिली, पण उत्तर लिहिताना मात्र आपण कुठलंही एक एक्झाम्पल लिहिलं तरी चालतं. दिस लॉ वॉज प्रपोज्ड बाय जॉन डाल्टन. लॉ कुणी सांगितला ते अगोदर एका वाक्यात सांगतोय की हा जॉन डाल्टननं सांगितलेला लॉ होता. महत्त्वाचं हे आहे स्टेटमेंट. काय सांगतो लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, जेव्हा कुठलेही 2 एलिमेंट कंबाईन होतात त्यावेळेस जर आपण एकाचं मास कॉन्स्टंट ठेवलं तर दुसऱ्याचं मास हे नेहमी एका स्मॉल होल नंबर रेशोमध्ये असतं. बघा, व्हेन 2 एलिमेंट्स ए अँड बी फॉर्म मोर दॅन 1 कंपाऊंड्स. जेव्हा 2 एलिमेंट एकत्र येतात, ए सारखे आणि बी सारखे आणि एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार करतात, the masses of element of B that combines with a given mass of A are always in the ratio of small whole numbers. त्यावेळेस जर आपण Aचं मास फिक्स ठेवलं म्हणजे गिव्हन मास ऑफ A म्हणजे कॉन्स्टंट ठेवले, त्यावेळेस Bचं मास हे नेहमी स्मॉल होल नंबर रेशोमध्ये असतं. त्यासाठी उदाहरण म्हणजे ह्याला 1 मार्क आणि उदाहरणाला 1 मार्क. मग आपण 2 एलिमेंट घेतलेत हायड्रोजन आणि ऑक्सिजन, मग त्यांचे एकापेक्षा जास्त कंपाऊंड तयार झाले पाहिजेत. मग हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे 2 कंपाऊंड कोणते तयार होतात, तर एक वॉटर म्हणजे H2 आणि दुसरा हायड्रोजन प्युअर ऑक्साईड म्हणजे H2O2. बघा, ज्यावेळेस हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन होतात, हे 2 एलिमेंट कंबाईन होतात, त्यावेळेस आपल्याला एकापेक्षा जास्त कंपाऊंड मिळतात म्हणजे 2 कंपाऊंड मिळतात. कोणकोणते, तर वॉटर आणि हायड्रोजन परऑक्साईड. म्हणून दोघांच्या रिॲक्शन लिहिल्या, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन वॉटर, हायड्रोजन प्लस ऑक्सिजन हायड्रोजन परऑक्साईड. एक्सपेरिमेंट केल्यानंतर असं लक्षात आलं, जर आपण हायड्रोजन 2 ग्राम घेतला तर ऑक्सिजन 16 ग्राम लागतो आणि पाणी तयार होतं 18 ग्राम. म्हणजे हे आकडे एक्सपेरिमेंटवरनं आणले होते डाल्टन. त्यानंतर त्यानं दुसरा ज्यावेळेस हायड्रोजन परऑक्साईड केलं हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या कॉम्बिनेशनमधून, तर त्यावेळेस असं लक्षात आलं त्याला की हायड्रोजन 2 ग्राम घेतल्यानंतर ऑक्सिजन 32 ग्राम लागला आणि त्यावेळेस हायड्रोजन परऑक्साईड लागलं 34 ग्राम. म्हणजे ह्याच्यातला एलिमेंट ए आहे हायड्रोजन आणि एलिमेंट बी आहे ऑक्सिजन. तर एलिमेंट एचं मास आपण गिवन ठेवलंय म्हणजे कॉन्स्टंट ठेवलंय. ज्यावेळेस एचं मास कॉन्स्टंट ठेवू त्यावेळेस दुसरा एलिमेंट जो असेल बी
म्हणजे ऑक्सिजन, त्याचं मास सिंपल रेशोमध्ये असणार. मग ऑक्सिजनचं एका कंपाऊंडमध्ये मास आहे 16 आणि दुसऱ्या कंपाऊंडमध्ये आहे 32, त्याचा रेशो घेतला तर 16:32, म्हणजे 16 दोन्ही 32, म्हणजेच तो एक सिंपल होल नंबर रेशो आहे 1:2. हेच त्या लॉनं सांगितलं होतं. Here it is found that two masses of oxygen, that is 16 gram and 32 gram, which combine with fixed mass of hydrogen 2 gram. ऑक्सिजनचं 16 ग्राम आणि 32 ग्राम मास हायड्रोजनच्या 2 ग्राम बरोबर फिक्स कंबाईन होतं, जे फिक्स आहे दोन्ही रिॲक्शनमध्ये. आर इन द रेशो ऑफ, आणि त्यांचा रेशो आहे तो 16:32, म्हणजेच 1:2. म्हणून एक्झाम्पल आणि स्टेटमेंट तो लॉ एक्सप्लेन होतो. थँक्यू.